हरिओम आणि नमस्कार मित्रांनो, मी महाजन गुरुजी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, पितृपक्षामध्ये आपण मृत झालेल्या व्यक्तींसाठी भरणी श्राद्ध नावाचा विधी करत असतो। पितृपक्षातला जो पंधरवाडा आहे, 15 दिवस आहेत, त्याच्यामध्ये ज्या दिवशी भरणी नक्षत्र असतं त्या नक्षत्राच्या मुहूर्तावरती किंवा नक्षत्राच्या महत्त्व पाहून गेलेल्या मृत व्यक्तींसाठी आपण भरणी श्राद्ध हे कर्म करत असतो। मग भरणी नक्षत्राचंच महत्त्व का आहे? कारण भरणी या नक्षत्राची जी देवता आहे, जसं अश्विनी, भरणी, कृतिका, रोहिणी या प्रकारचे 27 नक्षत्र आहेत, तर प्रत्येक नक्षत्राला एक एक देवता दिलेली आहे। अश्विनी नक्षत्राची देवता अश्विनी कुमार आहे, त्याप्रमाणे भरणी नक्षत्राची जी देवता आहे ती यमराज किंवा यम ही देवता आहे। यम ही मृत्यू लोकाची देवता आहे। पूर्वज ज्या ठिकाणी जातात किंवा पितृलोक असतो त्या पितृलोकाची देवता आहे। यमाला आद्य पितर असंही म्हटलेलं आहे। त्यामुळे या भरणी नक्षत्रावरती ज्यावेळेस आपण मृत व्यक्तींसाठी भरणी श्राद्ध करतो त्यावेळेस त्यांना सर्व प्रकारच्या तीर्थश्राद्धांचं किंवा तीर्थक्षेत्री तीर्थयात्रा केल्याचंही पुण्य प्राप्त होत असतं। मग हे भरणी नक्षत्र यावर्षी कधी आहे आणि ते कुठल्या वेळेस महत्वाचं असतं ते आपण पाहूया। तर या 2023 मध्ये भरणी नक्षत्र सोमवारी आहे, त्याच दिवशी संकष्ट चतुर्थी सुद्धा आहे। त्यामुळे चतुर्थी श्राद्ध ज्यांचं असेल त्यांनी चतुर्थीला श्राद्ध करावंच, परंतु ज्यांना भरणी विधी करायचा आहे त्यांनी या सोमवारच्या दिवशी अपराह्न काळ म्हणजे मध्यान्हाची जी वेळ असते त्यावेळेस हे भरणी नक्षत्राच्या वेळेस भरणी पूजा किंवा भरणी श्राद्ध कर्म करावं। पूर्वजांना आपण पितृलोक प्राप्त व्हावा या उद्देशाने जी विधी करत असतो त्यामध्ये महालय, ज्याला बोली भाषेमध्ये महाळ म्हटलं जातं, किंवा पितृपक्ष, ज्याला बोली भाषेमध्ये पितृपाठ किंवा पितरपाठ हे शब्द पण आहेत, हा 15 दिवसाचा काळ आहे ज्याच्यामध्ये आपण आपल्या पूर्वजांचं नित्य स्मरण करत असतो। आता ही भरणी केव्हा करावी, कुणासाठी करावी, कधी करावी, तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे भरणी श्राद्ध हा विधी फक्त पुरुषांसाठी केला जातो, स्त्रियांसाठी केला जात नाही। मग त्या पुरुषाची पत्नी अगोदर वारली असेल किंवा पुरुष आधी वारलाय आणि पत्नी नंतर वारली तरी पण पुरुषासाठी भरणी श्राद्ध विधी केला जातो। दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, ज्या ठिकाणी अनेक मंडळी चूक करतात, अनेक ठिकाणी पुरोहितांद्वारे सुद्धा अनवधानाने चूक होऊ शकते किंवा घाई गडबडीमध्ये विसरतात किंवा काही ज्ञानाच्या मर्यादा असतात किंवा काही गोष्टी वाचन केलेल्या नसतात, त्यामुळे अनेकदा चूक होतात। त्यामध्ये हे महत्वाचं आहे की जोपर्यंत आपल्या घरामध्ये मृत झालेल्या व्यक्तीचं, पुरुषाचं वर्ष श्राद्ध होत नाही तोपर्यंत आपल्याला पितृपक्षामध्ये भरणी श्राद्ध करता येत नाही। का? कारण हा पितृ पंधरवाडा आहे, म्हणजे ज्यांना पितृची पदवी प्राप्त झालेली आहे त्यांच्यासाठी ही पूजा किंवा हे अर्चन किंवा हे तर्पण आपल्याला करायचं असतं, हे स्मरण आपल्याला करायचं असतं। मग पितृलोकामध्ये कोण पोहोचतं की ज्यांचं वर्ष श्राद्ध झालेलं आहे। मृत झाल्यानंतर व्यक्तीला प्रत्येक महिन्याला एक श्राद्ध सांगितलेलं आहे। बऱ्याचदा ही 11 महिन्याची 11 श्राद्ध हे 13व्याच्या किंवा 14व्याच्या दिवशी केली जातात आणि वर्षाच्या 1 दिवस अगोदर उनाब्धी नावाचं श्राद्ध असतं आणि वर्षाच्या दिवशी म्हणजे वर्ष ज्यावेळेस पूर्ण होतं तिथीप्रमाणे त्या दिवशी अब्धी किंवा त्याला वर्ष श्राद्ध असं म्हटलं जातं। मग हे का केलं जातं? की त्यानंतर त्या आत्म्याला किंवा त्या जीवात्म्याला, त्या शक्तीला पितृलोकाची पदवी प्राप्त होते। जसं मुलाला आपण शाळेत घातलंय तर त्याची काही 3 दिवसामध्ये किंवा 1 महिन्यामध्ये 2 महिन्यामध्ये आपण फायनल एक्झाम नाही घेऊ शकत। पहिली 6 महिने परीक्षा असते, नंतर मग दुसरी घटक चाचणी असते, मग शेवटची फायनल एक्झाम असते, नंतर त्याला एका इयत्तेतून दुसऱ्या इयत्तेमध्ये जाता येतं। तसंच मृत झालेल्या व्यक्तीचं असतं, पहिले 10 दिवस तो आत्मा आपल्या समाज जो असतो किंवा जो आपला आजूबाजूचा परिसर असतो त्या ठिकाणी असतो। 10व्या विधी केल्याच्या नंतर 11व्या दिवसापासून त्याची गती पुढे जाते आणि असं म्हटलेलं आहे की पितृलोकामध्ये जी अमावस्या ते पौर्णिमा आणि पौर्णिमा ते पुढील अमावस्या हा जो 1 महिन्याचा आपला काळ आहे पृथ्वीवासियांचा, तो पूर्वजांच्यासाठी 1 दिवस म्हटलेला आहे। अमावस्या हा त्यांचा मध्यान्ह आहे, दुपारची वेळ आहे, तर पौर्णिमा ही त्यांची मध्यरात्र आहे। म्हणजे 1 महिना जर आपल्या घरामध्ये कोणी मृत होऊन झाला असेल तर त्याचा प्रवास फक्त 1 दिवसाचा झालेला आहे आणि ज्यावेळेस 1 वर्ष कोणी मृत होऊन होतं आणि प्रत्येक महिन्याचे एक आपण श्राद्ध करतो तेवढा त्या व्यक्तीचा किंवा त्या आत्म्याचा प्रवास हा फक्त 1 वर्षाप्रमाणे 12 दिवसापर्यंत झालेला असतो। त्यामुळे सर्वप्रथम आपल्याला वर्ष श्राद्ध करायचं, जरी कोणी दिवाळीमध्ये वारला असेल
जरी कोणी दसऱ्याच्या आसपास गेला असेल किंवा पितृपक्षानंतर लगेचच कोणी वारलं असेल तरीही वर्षश्राद्ध झाल्यानंतर त्याच्या पुढच्या वर्षी भरणी आपल्याला करायचं आहे. त्यामुळे वर्षश्राद्ध पूर्ण झाल्याशिवाय भरणी करता येत नाही. हा दुसरा नियम झाला. भरणी का करावी? कारण भरणी नक्षत्राचे अधिपती ही यमराज आहे. यमराज हा पितृलोकाची देवता आहे, मृत्यूलोकाची देवता आहे. त्यामुळे आपल्या ह्या पूर्वजांना ज्यावेळेस तो मृत्यूलोकामधून आपण स्वर्गामध्ये जातो किंवा यम दरबारामध्ये जातो किंवा यमपुरीमध्ये जातो त्यावेळेस त्या आत्म्याला भरणी केल्यानंतर असं पुण्य प्राप्त होतं की जे तीर्थस्थळ केल्याचं किंवा तीर्थयात्रा केल्याचं पुण्य लागतं. किंवा ज्या ज्या कुणाच्या आयुष्यामध्ये कुठल्या संकल्पित केलेल्या तीर्थयात्रा आहेत परंतु आर्थिक स्थिती असेल किंवा सामाजिक स्थिती असेल, काही पारिवारिक कारण असतील, त्यामुळे जर त्यांना तीर्थयात्रा पूर्ण नाही घडल्या तर अशा वेळी त्यांच्या प्रित्यर्थ त्यांच्या मनात राहिलेल्या तीर्थयात्राची पूर्तता व्हावी आणि त्यांना मुक्ती मिळावी या हेतूने आपण पूर्वजांसाठी भरणी करायची असते. बऱ्याचदा सांगितलं आहे की भरणी ही कधी करावी तर मृत झाल्याच्या नंतर वर्षश्राद्ध समाप्तीनंतर पहिला जो पितृपक्ष येईल त्या पितृपक्षामध्ये चतुर्थी किंवा पंचमीच्या तिथीला भरणी नक्षत्र असतं. बहुतेक वेळा म्हणजे साधारणतः 50 ते 60 वर्षात अशी स्थिती येते की तृतीयाला भरणी नक्षत्र येतं, परंतु बहुतेकदा भरणी नक्षत्र चतुर्थी किंवा पंचमीच्या आसपास असतं. त्यामुळे त्या भरणीच्या वेळेस आपण भरणी पूजा केल्याने, भरणी श्राद्ध केल्याने आपल्या पूर्वजांच्या अतृप्त राहिलेल्या, अपूर्ण राहिलेल्या तीर्थयात्रा किंवा तीर्थस्थळांच्या ज्या संकल्पित भावना आहेत, कामना आहेत, इच्छा आहेत त्या पूर्तता त्या ठिकाणी होते. भरणी श्राद्ध केल्यानंतर गया श्राद्ध किंवा त्र्यंबकेश्वरी जाऊन आपण जे श्राद्ध करतो ते श्राद्ध केल्याचंच पुण्य लाभत असतं. त्यामुळे जरूर भरणी करावी. धर्मसिंधू नावाच्या ग्रंथामध्ये असे सांगितले आहे की आपण मृत झालेल्या व्यक्तीसाठी वर्षश्राद्धाच्या पूर्तीनंतर प्रत्येक वर्षी सुद्धा भरणी करू शकतो, परंतु कालओघामध्ये एवढं सगळं आपल्याला शक्य होत नाही. त्यामुळे मृत झाल्यानंतर पहिलं वर्षश्राद्ध आणि वर्षश्राद्ध पूर्ण झाल्यानंतर महालयामध्ये, महाळामध्ये, पितृपक्षामध्ये, पितरपाठामध्ये आपण भरणीही करायची आहे. बस. अजून आपल्या जर काही पितृपक्षाच्या संदर्भात, पूर्वजांच्या संदर्भात काहीही समस्या असतील आपण जरूर पहा. पूर्वजांची मृत्यूच्या नंतर ती गती कशी असते, काय असतं, का पितृपक्ष आपण साजरा करतो, त्याचं महत्व काय आहे, त्यावेळी त्याला अशुभ मानला जातं परंतु तो अशुभ कसा नाही, आपल्या पूर्वजांच्या स्मरणाचा तो दिवस आहे म्हणून त्यासाठी काय करावं त्याचा एक सविस्तर व्हिडिओ आपल्या आवडत्या महाजन गुरुजी चॅनलवरती उपलब्ध आहे. त्याची लिंक सुद्धा मी या व्हिडिओच्या सोबत देणार आहे, आपण तेही पाहावं. या ठिकाणी आपण महाजन गुरुजींना आज्ञा द्या. हरिओम आणि नमस्कार.